जय हिंद मित्रांनो 2-3 दिवसापासून खूप तब्येत डाऊन आहे, तरी पण वेळातून वेळ काढलेला आहे आणि तुमच्यासाठी नवी मुंबईला कोणी फॉर्म भरावे हे मार्गदर्शन करण्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे। या व्हिडिओच्या मार्फत आपण सुरुवातीला पाहू की जागा कशा आहेत, कोणाला किती जागा आहेत, जागेचं थोडंसं विश्लेषण करू, कोणी फॉर्म भरलं पाहिजे आणि कसं, हे सगळं या डिटेल मध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। ओके, चला सुरुवात करूया मित्रांनो। एकूण जागा बघा किती आहे, आपल्याला एकूण जागा आहेत 445 म्हणजे 445 जागा। एवढे जागा असणारा हा एक टॉप 8 जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे, म्हणजे एक चांगली संधी आहे आणि नवी मुंबईला काम करण्यासाठी पण मजा आहे। ओके, बरेच लोक नवी मुंबईला आवडीने फॉर्म भरतात, कारण नवी मुंबई आहे ना, तुम्ही एक प्रकारे बघाल की एक डेव्हलप झालेल्या शहर सारखं आहे। जसं तुम्ही नवी मुंबईच्या कळंबोलीला गेले, वाशी साईडला गेले तर तुम्हाला असं वाटते की तुम्ही आउट ऑफ कंट्री आलेले आहेत। ओके, अब्रॉडला वगैरे आलेले आहेत, अशी एकदम हे झालेले आहे। आणि पोलीस यंत्रणा वगैरे एकदम व्यवस्थित आहे, काम करायला देखील मजा आहे, कामाचा तेवढा ताण नाही। ठीक आहे, आणि खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपण समजून घेऊया एक एक। चला, एकूण जागा आहेत बघा 445 जागा आहेत। ओपन साठी जो कोणी टॉप घेईल किंवा जास्तीत जास्त मार्क घेईल त्यांची निवड ही इथे केली जाईल। 168 जागा आहे, म्हणजे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहेत सगळ्यांना। सर्वसाधारण कॅटेगरी वाईज जे जागा आहेत ते 136 जागा आहेत। महिलांना अपॉर्च्युनिटी चांगलीच आहे, 133 जागा आहेत। महिलांनी सुद्धा हा जिल्हा आवडीने निवडला पाहिजे, कारण खूप छान आहे आणि खूप मस्त आहे। ओके, त्यानंतर आपण समांतर आरक्षण बद्दल बोलू तर माजी सैनिकांना एकूण 68 जागा आहेत, खूप चांगल्या जागा आहेत माजी सैनिकांना, अपॉर्च्युनिटी चांगली आहे। त्यानंतर आपले होमगार्ड, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन आणि खेळाडू यांना प्रत्येकी 22 जागा आहेत, त्यांना देखील एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। पोलीस पाल्य यांना 12 जागा आहेत, इतर जिल्ह्यापेक्षा चांगल्या जागा आहेत। पोलीस पाल्याने इथे फॉर्म भरलेलं नेहमी बेटर ठरेल। त्यानंतर भूकंपग्रस्त यांना दुसरीकडे जागा नसते, इकडे चांगल्या जागा आहेत, 8 जागा आहेत, चांगली तुम्हाला संधी दिलेली आहे। आता इकडे फॉर्म भरत असताना इथलं ग्राउंड कसं होते, इकडे लेखी कशी होते, इकडे मेरिट कशी लागते, भरती अधिकारी कोण, आपली तयारी काय आणि आपण इकडे फॉर्म भरलं पाहिजे की नाही, या सगळ्यावर एक चर्चा करूया, समजून घेऊया सगळ्या गोष्टी। मित्रांनो, एकूण जागा जरी 445 असले तरी आपल्याला काय पाहिजे आहेत, आमच्या कास्टच्या जागा आहेत का। जर आपल्या कास्टच्या जागा असतील तरच इकडे फॉर्म भरायचा, नाहीतर दुसरा जिल्हा निवडायचा। ओपन म्हणून फॉर्म भरतो असं करायचं नाही, ओपन मध्ये तुम्हाला कुठेही नायनाट लागणार नाही। चला ठीक आहे बाबा, माझ्या कास्टच्या जागा आहेत, मी इकडे फॉर्म टाकतोय। मग टाकत असताना मला काय करायला लागेल बाबा, तिथला पॅटर्न समजायला लागेल, एक 5-6 वर्षाचा इतिहास पाहावा लागेल। इतिहासामध्ये मला ग्राउंड पाहायचंय, ग्राउंड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, मार्क वाढतात की तेवढेच राहतात की कमी होतात। कारण बऱ्याच ठिकाणी, जसं उदाहरणार्थ मुंबई आपण घेतला, मुंबईला तुमची जी काय प्रॅक्टिस आहे त्याच्यापेक्षा ग्राउंड कमी येताना दिसते, इकडे तसं होते का ते समजायचंय। लेखी कशी आहे, लेखीचं स्वरूप कसं आहे, पॅटर्न फॉलो केलं जाते का बदलते की काय आहे, त्यानुसार मेरिट कसं लागते हे बघायचंय। पेपर अधिकारी कोण आहेत हे बघायचंय। चला एक एक करून बघूया। ग्राउंड बघा, मी तुम्हाला सांगतो नवी मुंबईचा ग्राउंड पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे। तुमचे मार्क इकडे वाढतानाच दिसतात। ओके, म्हणजे आता प्रॅक्टिस मध्ये सर समजा तुम्हाला 41 मार्क असतील तर तिकडे तुम्हाला एकतर 41 तरी पडतील, अन्यथा 43 तरी पडतीलच। का माहितीये का मित्रांनो, आपला जो ग्राउंड असतो ना तो बघा, आपला सर्कल असतो बरोबर, 400 मीटरचा असा ट्रॅक असतो, इथून 100, इथून 100, इथून 100, इथून 100 असे 4 कर्व असतात बरोबर। पण ह्या ग्राउंडचं असं वैशिष्ट्य, हा थोडासा अंडाकृती आहे, अशा प्रकारे थोडासा अंडाकृती आहे। आता अंडाकृती ग्राउंडचं वैशिष्ट्य काय असतं माहितीये का, बेनिफिट असते ते आपल्यासाठी, कारण हे जे कर्व असतात ना हे 100-100चे नसून कमी असतात। ओके, तर त्यामुळे काय होतं, ही जी स्ट्रेट लाईन आहे ना ही आपल्याला मोठी मिळते आणि 800 आणि 1600 मीटरला इकडे आपल्याला चांगलं धावता येते। आणि हे कर्व कमी असल्यामुळे काय होतं, आपल्याला जे फिरायला वेळ लागतोय बघा, असं असं आपण धावत असतो कर्व मधून, मग तिकडे फिरायचा जो वेळ आहे तो वाचला जातो। आणि एक तर 1600ला तुमची जेवढी तयारी आहे तेवढीच मार्क पडतात किंवा प्लस मार्क पडताना दिसतात। माझा एक मित्र आहे, पालघरला त्याला 38 मार्क होती, इकडे त्याला 42 मार्क होते। का,
1600 मध्ये त्याला तिकडे आउट ऑफ मार्क मिळाले होते आणि तिकडे फक्त पालघरला 16च मार्क मिळाले होते. 4 मार्कांचा फरक पडला होता. आता सगळ्यांना 4 मार्काचा फरक नाही पडणार तर 2 तरी मार्काचा फरक नक्कीच पडेल. ठीक आहे, तर हे एक चांगलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 100 मीटरला मी माझ्या मित्राला विचारलं तर त्याने सांगितलं की स्पाइक्स अलाव करतात, तुम्ही स्पाइक्स घालून धावू शकताय. परंतु लास्ट टाइमचं मी ग्राउंडचं 100 मीटरचं मार्क पाहिली ना तर त्याच्यामध्ये असं मला दिसलेलं आहे की आउट ऑफ खूप कमी लोकांना मिळत आहेत. का माहितीये का, ते लोक काय करतात, तुम्ही असं जागेवरून स्टार्टअप घेतायत बरोबर, मग ते लोक काय करतात, इतर ठिकाणी ऑन युअर मार्क सेट आणि मग नंतर क्लॅपर वाजवतात, मग नंतर तुम्ही सुटायचं असते. इकडे तसं नाहीये. इकडे काय माहितीये का, मग पळा, म्हणजे ऑन युअर मार्क सेट वगैरे काय नाही, डायरेक्ट तुम्हाला क्लॅप देणार, तुम्हाला सुटत पळायचं आहे. ओके, आणि 100 मीटरला आणि 1600 मीटरला चीप आहे. 100 मीटरला चांगले मार्क भेटू शकतात, पण बघा अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला आतापासून प्रॅक्टिस करावी लागेल की तुम्हाला क्लॅपरने स्टार्ट घ्यायचंय. अलग लक्षात, जे कोणी इकडे फॉर्म भरणार आहेत त्यांनी अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. आणि स्पाइक्स अलाव आहेत, ऐन वेळेला जर नाही अलाव केलं तर मी सांगू शकत नाही, परंतु तुम्ही स्पाइक्सने धावला तर तुमची 100 मीटरची मार्क वाढताना दिसतील नक्की 100%. म्हणून तुम्ही ज्यांना स्पाइक्सची सवय नाही त्यांनी आतापासून जरी स्पाइक्सची सवय लावली तर येणाऱ्या काळात तुम्ही स्पाइक्स मध्ये चांगले मार्क घेऊ शकतात. आणि ज्यांना अजिबात काहीच नाही त्यांनी उघड्या पायावर धावा. अलग लक्षात, फक्त काय करायचं, आपली जी बोट आहेत ना त्यांना टेप लावायचं आणि धावायचं, म्हणजे ते खाली ते फाटत नाहीत. ओके, आणि आपल्याला इंजुरी येत नाही. इंजुरी आली का मग पुढे अडचण होते. समजलं, तर ग्राउंड पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला चांगली मार्क इथे घेता येतील. आणि गोळ्याचं सध्या सांगायची गरज नाही, गोळा तर कुठे पण काय पण करा, तुम्हाला 3 चान्स आहेत. म्हणजे 1600 800 पॉझिटिव्ह आहे, 100 देखील पॉझिटिव्ह आहे. फक्त तुम्हाला आतापासून प्रॅक्टिस करावी लागेल की जागेवरून तुम्हाला क्लॅपरने स्टार्ट घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे आपण लेखीचं जर बोलू तर आतापर्यंत लेखी जर आपण पाहिली ना तर नवी मुंबईला एक मॉडरेट पेपर यायचा, एक सरासरी लेवलचा पेपर यायचा. आणि त्यामुळे काय व्हायचं, इथे लोकांना भरभरून मार्क मिळायची, मेरिट ही नेहमी हाय जायचे. तुम्हाला फंडा माहित आहे, मॉडरेट पेपर आला किंवा पेपर सोपा आला तर ऑटोमॅटिकली लेखीला सगळ्यांनाच मार्क वाढतात आणि वाढल्यामुळे मेरिटवर प्रेशर येतो, मेरिट पण वाढते. पण लास्ट टाइमचं आपण जर पाहिलं तर पेपर जो होता तो थोडासा अवघड आला, पहिल्यांदा पॅटर्न मध्ये बदल करण्यात आलं असं दिसण्यात आलं. तरी तुम्हाला लक्षात ठेवायचंय की यंदा तुम्ही कुठल्याही ठिकाणी फॉर्म भरा, लेखीच्या पॅटर्नवर भरोसा ठेवू नका. मी ठाणे सिटीला पण बोललोय की पेपर जीकेच्या बेसवर येते, परंतु यंदा मला भरोसा वाटत नाही. यंदा पेपर पॅटर्न चेंज होऊ शकतो, ठाणे सिटीवाल्यांनी लक्षात ठेवायचंय. ओके, मी इकडे ठाणे सिटीचं पण सांगून दिलं कारण अधिकारी चेंज झालेले आहेत. जे मीरा भाईंदरला अधिकारी होते पेपर अधिकारी ते आता ठाण्याला गेलेत, म्हणून मी सांगतोय आता ठाणे सिटीचा पण भरोसा राहिलेला नाही. आणि कुठल्याही ठिकाणचा भरोसा ठेवा नका. अलग लक्षात, माझे पप्पा एक डायलॉग मारायचे, बेटा कायम लक्षात ठेव, आपल्या बापावर पण विश्वास ठेवायचा नाही. समजते का, तर हे माझ्या पप्पांचा डायलॉग मला नेहमी आठवतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही लेखीचा पॅटर्न दोन्ही प्रकारे करा, म्हणजे मॅथ्सचा पण अभ्यास करा, जीकेचा पण अभ्यास करा, दोन्ही विषयांना समान न्याय द्या. अलग लक्षात, तिथे काही वर्षापासून पॅटर्न फॉलो होत होता, 25 25 25 25 असा 100 मार्कांचा पॅटर्न फॉलो होत होता. यंदा पॅटर्न होईल फॉलो का नाही होणार हे भरोसा नाही. मेरिट बद्दल मी बोललो, पेपर सोपा आला ऑटोमॅटिकली मेरिट हाय जाणार. का मेरिट हाय जाणार, कारण तुम्हाला ग्राउंड पण पॉझिटिव्ह आहे आणि लेखी पण पेपर सोपा येतोय, मग ऑब्विस मेरिट हाय जाणार. कळलं, ग्राउंडला मार्क नाही पडले, पेपर पण हार्ड आला, मेरिट खाली येणार. अलग लक्षात, तुम्ही 2-3 वर्षाची मेरिट बघा, किंवा मेरिट संदर्भात आपण एक स्पेशल पाहिजे तर व्हिडिओ, छोटे छोटे व्हिडिओ टाकून देऊ, ते बघा. फक्त तुम्हाला काय करायचंय, आपला जो डिअर पोलीस चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं. भरती अधिकारी कोण आहेत हे मला सध्या माहित नाही, नंतर मी तुम्हाला कमेंट करून सांगेन. परंतु आपले नवी मुंबईचे सीपी साहेब कोण आहेत, मिलिंद भारांबे. ओके, हे आपले सीपी साहेब आहेत, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चलो, आपली तयारी किती पाहिजे बघा. आता मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगत असतो तर खूप लोक त्याच्यावर नेगेटिव्ह कमेंट करतात की सर एवढी काय मेरिट जाते का, असं जाते का, तसं जाते का. मी तुम्हाला एक गोष्ट सिंपल सांगू, मी जर तुम्हाला इकडे म्हटलं अरे नाही बाबा मेरिट जात नाही, तू 36ची तयारी ठेव, आता माइंड मध्ये तुमच्या 36च बसलेलं आहे, तर तुम्हाला इकडे 38 कसे पडू शकतात. समजते, कारण तुमचा माइंडसेट 36चाच झालाय, तुम्ही तेवढीच तयारी करताय, तुम्ही तेवढाच एफर्ट लावताय.
म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडंसं ऍडव्हान्स सांगतो, तुम्हाला जास्त मार्कांची तयारी करायला सांगतो. आणि तुम्हाला माहित आहे ओबीसी, SEBC, त्यानंतर NT वाले आणि ओपन वाले ह्यांना तर कुठेही 41च्या खाली मेरिट लागतच नाहीये. हा एकंदरीत अपवाद असेल तर 38 मार्क आपण धरू शकतो, पण 41 सांगणं हे माझं चुकीचं आहे का हो? नाही, 41 तरी पाहिजे तुम्हाला, 41 प्लस पाहिजे. आणि जर तुम्ही 43 घेतले तर हा तुमचा बेस्ट आणि सेफ स्कोर असू शकेल लेखीसाठी. आलं लक्षात? तर नवी मुंबईला जर फॉर्म भरायचा असेल तर पुरुषांना कमीत कमी 41चा टार्गेट ठेवून चालायचं आहे आणि महिलांना 36चं टार्गेट घेऊन चालायचं आहे. आता याच्यामध्ये जे समांतर आरक्षणवाले आहेत ना, त्यांची मेरिट कमी जाताना दिसते, 32 पर्यंत पण जाताना दिसते. म्हणजे जे भूकंप असतील किंवा पोलीस पाल्य असतील त्यांची मेरिट ही 32 पर्यंत पण लागते. पण मी आता तुम्हाला हे सांगू का, अरे 32ची मेरिट लागते भावा, तर तू 32ची तयारी कर, हे मी नाही सांगू शकत. मी तुम्हाला हे सांगेन की बाबा 32ची मेरिट लागत असेल ती लागू दे, तू काय कर, या 32चे 36 कर किंवा 38 कर, अन्यथा जेवढं लागते तेवढं सांगायला काय अर्थ आहे? समजतंय? 32 लागत असेल ती लागू दे, तू तुझी तयारी 36 आणि 38 कर. आलं लक्षात? तर ग्राउंडच्या बाबतीत बघा अशा प्रकारे आपल्याला मार्क घ्यावे लागतील. आणि लेखीच्या बाबतीत पण तुम्हाला माहितच आहे, मी नेहमी सांगत असतो, मॉडरेट पेपरला काय सरासरी जो आपला जास्त हार्ड पण नाही जास्त सोपा पण आहे अशा पेपराला तुम्हाला 85 पुरुषांना आणि 75 महिलांना असे मार्क घ्यावे लागतात, तर तुमचं सिलेक्शन होते. परत इकडे सांगतो, समांतर आरक्षणाला अजून कमी लागते. काही समांतर आरक्षणाची मेरिट ही फक्त 2 अंकी लागते. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 94 2च अंकी लागते. काही महिलांची पण 2च अंकी लागते, 3चा आकडा दिसतच नाही. परंतु मी हे सांगणारच नाही. मी काय सांगेन, बाबा तुम्ही तयारी अशी ठेवा, म्हणजे तुम्ही तेवढे एफर्ट लावणार, तेवढी तुम्ही मेहनत घेणार आणि तुमचं सिलेक्शन होण्यासाठी मदत होईल. आलं लक्षात? तर जे नेगेटिव्ह कमेंट करतात ना, त्यांनी आधी पहिलं व्हिडिओ पूर्ण पहा, माझं इंटेन्शन काय आहे बोलायचं. समजलं? असो, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, आपलं काम काय, आपल्यावर लक्ष द्यायचं. ओके, लेट्स सी. नेक्स्ट आहे आपली तयारी. मी तुम्हाला सांगितलं की एवढी तयारी तुम्हाला ठेवावी लागणार आहे. कोणी फॉर्म भरावे, तसा नवी मुंबई हे एकदम बेस्ट आहे. मी तर म्हणेन सगळ्यांनी फॉर्म भरला तरी चालेल, परंतु ज्यांना जागा चांगल्या आहेत त्यांनी इथं फॉर्म भरा. समांतर आरक्षणवाल्यांना चांगले आहे, पोलीस पाल्य, भूकंप, त्यानंतर आपले होमगार्ड, प्रकल्प, अंशकालीन, माजी सैनिकांना भरभरून जागा आहे. महिलांना एक चांगली संधी आहे, त्यांनी इकडे फॉर्म भरू शकताय. स्पर्धा तर थोडी राहणारच आहे, नो डाऊट. तुम्ही कुठेही जा, महाराष्ट्रात कुठेही फॉर्म भरा, स्पर्धेला तुम्हाला फेस करायचं आहे. असं कुठेच होणार नाही की बाबा मी हा जिल्हा निवडला आणि माझं काम हे 80-85 मध्ये झालं, काही अपवाद वगळता, असं होणार नाहीये. तुम्हाला 3 आकडी मेरिट घ्यावीच लागणार आहे, तेवढं तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे. आलं लक्षात? तर मला असं वाटते की मी इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, आणि तुम्हाला काही म्हणायचं असेल तुम्ही मला कमेंट करा. मला जसं वेळ मिळेल मित्रांनो, मी तसं तुम्हाला रिप्लाय देईन. वेळ लागेल पण रिप्लाय देईन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, जय हिंद आणि काळजी घ्या, सुरक्षित राहा.